वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। तिघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले। त्यामुळे या तिघांच्या जामिनाचा अर्ज मोकळा झालाय। आजच त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला। वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नका, माझी मुलगी गेली असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले। कालच हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टात युक्तिवाद केला होता। त्यामुळेच वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेंचे सर्व आरोप फेटाळले। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील। हगवणेंच्या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेले आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावलेत। हगवणेकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत, ते आम्ही दिलेलीच गाडी वापरत असल्याचं देखील वैष्णवीच्या वडिलांनी स्पष्ट केलं। शशांक हगवणेला 1.5 लाखांचा मोबाईल देखील आम्हीच घेऊन दिला असा दावा अनिल कसपटेंनी केला। बावधर पोलिसांनी हगवणेंच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावल्यात। आरोपी असलेला हगवणे आणि त्याच्या मुलाने 3 गाड्यांमधून प्रवास केला होता। या 5 गाड्यांमध्ये इंडोवर, बलेनो, थार, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा या गाड्या। वैष्णवी हगवणेच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या। त्याचा व्हिडिओ समोर आला, तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिल्याचा आहे। वैष्णवीचा नवरा शशांकला वैष्णवीच्या आई वडिलांनी अधिक मासात अंगठी भेट दिली होती। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टामध्ये 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। दुशी यांनी एका सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केली होती। न्यायालयानं त्यावेळी अटकपूर्व जामीन मान्य केल्यानं विपुल दुशिंग यांची अटक टळली होती। आता पाहूया आपण पावसामुळे कुठे कुठे नुकसान झालंय त्या संदर्भातल्या बातम्या वेगवान। मान्सून पूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठं नुकसान झालंय। ज्वारी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलेला आहे। पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले। मेहनतीने फुलवलेलं ज्वारीचं पीक अक्षरशः मातीमोल झालं, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। जालन्यात मुसळधार पावसामुळे कोबी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। 2 एकर क्षेत्रावरील पीक धोक्यात आलंय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका बसलाय। बार्शी तालुक्यातील सौंदरे गावात ड्रॅगन फ्रूट बागेचं नुकसान झालंय। निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगन फ्रूटचा दर्जा ढासळलाय, त्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय। सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय। प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। धुळ्यातील नेर परिसरात काल अचानक पाऊस आला। शेतात काढून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णपणे भिजला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाईची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पावसामुळे किती नुकसान झालेत आपण ते पाहिलं। आता मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात मांजरा नदी मे महिन्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागलेली आहे। गेल्या 3-4 दिवसात झालेल्या पावसामुळे नदीचं पात्र भरलेलं आहे। नदीकाठच्या पिकांना याचा फायदा होणार आहे। काही दिवसांपूर्वीच कोरडं पडलेला मांजरा नदी पात्र आता ओसंडून वाहू लागलंय, त्यामुळे नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे। नांदेडमधल्या पैनगंगा नदीच्या मध्यभागी वानर अडकले। पाण्याच्या शोधात हे वानर या ठिकाणी गेलं होतं। नदीपात्राच्या वरच्या भागात मोठा पाऊस झाल्यानं अचानक पूर आला, त्यामुळे सहस्रकुंड धबधब्यावर हे वानर अडकून पडले। जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण झालेली आहे। तरुणाला घरातून फरफटत ओढत टोळक्यानं लाठ्या काठ्याने मारहाण केली। वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली।
आधार केंद्रावर महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आधार अपडेट करण्यासाठी रांगेत उभं राहण्याच्या कारणातून 2 महिला एकमेकींना भिडल्या. शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रासमोर ही हाणामारी झाली. एका दिवसात 40 आधार अपडेट होत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारनं बाईक स्वाराला उडवल्यानंतर कार चालक फरार झाला. भरधाव वेगानं आलेल्या कारनं जोरात धडक दिल्यानं बाईक इलेक्ट्रिक पोलला जाऊन आदळली. मोठा स्फोट होऊन बाईकला आग लागली. या अपघातात बाईक स्वार गंभीर जखमी झालाय. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाण्यासाठी असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव मार्गाचं काम गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. तरी देखील या कामाचं काम अद्याप अपूर्णच आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या जगातील वेगवेगळ्या देशातल्या पर्यटकांना होणारा त्रास हा जागतिक पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा बलीण करणारा ठरतोय, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. बातमी आता बीड जिल्ह्यातून. वडवणी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे सुरडी थोट येथील नदीला पूर आलेला आहे. त्याची दृश्य आता समोर आले आहेत. पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पिंपळनेर बीडकडे जाणाऱ्या 15 गावचा संपर्क तुटलेला आहे. देवडी, देवगाव, काडीवडगाव, सांडरवन, लिंबारोई, पिंपळनेर या ठिकाणाकडे जाणारे जे लोक आहेत ते संपूर्णपणे अडकलेले आहेत. पूल पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला. रस्ता पूर्णपणे पाण्यामुळे बंद झालेला आहे. आता पाहत विदर्भातील टॉप 5 बातम्या. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टरमधील भात पीक जमीनदोस्त झाले. आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अमरावती शहरात पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. दुरुस्तीसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद असतो. पाऊस आणि वादळामुळे वीज पुरवठा प्रभावित होतो, त्यामुळे देखभाल आणि दुरुस्तीची कामं आता केली जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि जोरदार वादळामुळे मंगरुळपीर तालुक्यात नुकसान झालेलं आहे. चिखली झुलेबाबा या गावात घरावरचे छत उडून गेलेलं आहे. प्रशासनाकडे तातडीनं सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची मागणी होती. यवतमाळ शहरातील एसबीआय बँकेच्या 2 ATM मशीनमध्ये छेडछाड करून चोरट्यांनी 1,14,200 रुपयांची रोकड लंपास केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. उमरसरा शाखेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला. पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे यांना पोलिसांनी आता नागपुरात आणलेलं आहे. LOC ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामखेडीची नागपूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुनीता ही फक्त भेटायला गेली होती की अन्य काही कारणासाठी ती गेली होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिल्ले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनासाठी मागील 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 250 फूट चिमणीवर चढून सोले स्टाईल आंदोलन केले जाते. जोपर्यंत वेतन खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. विदर्भानंतर आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे वडापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय. बंधाऱ्याला जोडणारा रस्ताच वाहून गेलाय. वडापूर सिद्धापूर गावाचा संपर्क तुटलाय. नदीकाठावरील शेतामध्ये हे पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या भीमा खोऱ्यात मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीतही नदीत एका शाळकरी मुलीनं स्टंटबाजी केली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना देखील मुलीनं उडी मारली. सोलापूरच्या टेक्सटाईल मार्केट समोर कारचा भीषण अपघात झालाय. बोलेरो गाडीने धडक दिल्यानं 2 महिला अपघातात जखमी झाल्यात. रोहिणी पुप्पल आणि उषा वाघ असे अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत.
कोल्हापुरातील गांधी मैदानाचं पावसामुळे तळ्यात रूपांतर झालंय. शिवसेना ठाकरे गटाकडून यावेळी अनोखं आंदोलन करण्यात आलं. मैदानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये खर्च करून देखील अशी दयनीय अवस्था झाली आहे. यावेळी आंदोलक आक्रमक झाले. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरांचं पोस्टर चिखलात उडवलं. आमदार रणजित मोहिते पाटलांना पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यावर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी मान खाली घातली तर हा विषय केंद्रीय अनुशासन समितीकडे असल्याचं बावनकुळे म्हणाले. आता पाहूयात कोकणातील टॉप 5 बातम्या. अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. पेरणीच्या हंगामा आधीच पावसानं झोडपलंय, त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी शेतीची कामं झालीच नाहीयेत. शेतजमीन ओली असल्यानं पेरणी करणं देखील मुश्किल झालंय. वेळाधीच पाऊस आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुगचं मोठं नुकसान झालेलं आहे. भुईमुग शेतात पाणी घुसून शेंगदाणा वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील हुमरमळा राणेवाडीतील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा फटका वीज वितरण कंपनीला बसलाय. कुडाळमधील पंडूरमध्ये वीज वितरण कंपनीची वॉल पावसामुळे कोसळले. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वीज वितरण कंपनीचं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. मालवणचे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले. रत्नागिरीत 11 जूनपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा आदेश दिला. कोकणानंतर आता आपण पाहूयात ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जात असल्याचं समोर आलंय. पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता. मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचं स्पष्ट झालंय. भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर मानकोली ते पिंपळास मार्गादरम्यान डोंगराचं खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावर 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान रस्त्यातील उंच डोंगर सपाट करण्यासाठी खोदकाम सुरू असल्यानं ढिगारा कोसळला. पाऊस सुरू होताच बदलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्या. त्यांच्यात शेवळी, कुरडू, तेलपाट, कोरला, टाकळा यांचा समावेश आहे. या भाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळे त्यांना मोठी मागणी आहे. डोंबिवली MIDC परिसरातील गॅस पुरवठा खंडित झाला आहे. घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्यानं गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. दुपारी 1 वाजल्यापासूनच गॅस पुरवठा ठप्प आहे. 9 ते 10 तास दुरुस्तीचा अंदाज व्यक्त होतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका सज्ज झाली. पालिकेच्या 3 रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्ण आढळून येत आहेत. त्या अनुषंगानं नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वतयारीच्या दृष्टीनं आदेश देण्यात आले. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून 6 सागरी पोलीस ठाणे आणि 4 नगर परिषदांना रोबोटिक बोटीचं वाटप करण्यात आलं. ही बोट बुडणाऱ्यासाठी जीवनदायिनी ठरणार आहे. विशेष म्हणजे ही रिमोटनं हाताळता येणार आहे आणि समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला सहज बाहेर काढू शकते. आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या. मुंबईच्या गोरेगावमधील सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी झाली आहे. गोरेगाव पश्चिम येथे ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. बेकायदेशीर पार्किंगवरून भांडण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्यात. दोन्ही बाजूंच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेटवर फरफटत नेणाऱ्या कार चालकाला अटक झालेली आहे. विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका एर्टिगा कार चालकानं एका तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेटवर फरफटत नेलं होतं. दरम्यान या संदर्भात साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांकडून कार चालकाला अटक झाली.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 8.5 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. परदेशी एका प्रवाशाकडून 866 ग्रॅम कोकेन जप्त झाले. कस्टम विभागाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 8.5 कोटींपेक्षा जास्त आहे. तपासणीमध्ये परदेशी प्रवाशानं कोकेनच्या कॅप्सूल प्राशन केल्याचं उघड झालं. जे ईडीला घाबरून पळाले त्या सर्वांना मी माझं पुस्तक पाठवतोय असं म्हणत खासदार संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना देखील पुस्तक पाठवलंय, त्यांनी ते वाचावं असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक केलंय. फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय. तसंच ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असंही फडणवीस यांनी म्हटलंय. मुंबईनंतर आता आपण पाहूयात पुण्यातील टॉप 5 बातम्या. पुण्यातल्या डीपी रस्त्यावर असलेल्या एका कॅफेजवळ 3 तरुणांनी हातात कोयते आणि धारदार हत्यारं घेऊन दहशत माजवली. त्यांनी काही वाहनांची देखील तोडफोड केली. या घटनेला तर 3 दिवस उलटून गेले असताना देखील संबंधित पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पुण्याच्या आंबेगावमधील लाखनगाव परिसरात पावसामुळे टोमॅटोच्या शेताला बुरशी लागलेली आहे. त्यावर तडे गेले, ते खराब झाले. उत्पादन खर्चही वसूल न झाल्यानं अनेक शेतकरी हतबल झाले. पुणे जिल्ह्यात शेती पिकांच्या पंचनाम्याने आता सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. भुईमूग, बाजरी आणि उन्हाळी पीक काढण्याआधीच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. पुण्यात भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक झालेली आहे. आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणातील डॉक्टर अजय तावरेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तावरे सध्या पोरशे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा न्यायालयाच्या कोठडीत आहे. पुण्यातील हिंगणे भागात 20 वाहनांची तोडफोड झालेली आहे. काही अल्पवयीन मुलांनी ही तोडफोड केली होती. या तरुणांना आता अटक झाली. या अल्पवयीन तरुणांना अटक करता येत नसल्यानं या प्रकरणात तरुणांच्या आईवडिलांना आरोपी करण्यात आले. अल्पवयीन असताना तरुणांना दारू दिल्यामुळे संबंधित बार मालकावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. तो बार देखील आता सील करण्यात आला आहे. राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्हाला आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे. होय, सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच सरकारची मोफत मोबाईलची योजना आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यामुळे काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. सरकार देणार मोफत स्मार्टफोन. केंद्र सरकारनं आणली मोबाईलची योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातोय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून मोबाईल सरकार नेमकं कुणाला देणार आहे? मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. डिजिटल सेवा योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. काहींना तर लिंकही मोबाईलवर येतेय. मात्र खरंच ही योजना आहे का? लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का? असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळं आमच्या टीमनं याची पडताळणी केली. याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळं आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली असता
काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. डिजिटल सेवा योजना राजस्थान सरकारची आहे. राजस्थान सरकारनं महिलांना फोन वाटले होते. केंद्राची अशी कोणतीही योजना नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जात आहेत. मोबाईल अनेक जण वापरत असल्यामुळं असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं. कारण मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा झालाय. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते. मात्र आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.